मला वाटतं मला बोलायची काही आवश्यकता नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि त्या संमेलनाचे नवीन अध्यक्ष डॉक्टर फाटक साहेब, आदरणीय शंकरराव, आदरणीय शरदजी, व्यासपीठावरील सगळेच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, बरेचदा असा माझा अनुभव आहे की शेवटचा जो वक्ता असतो त्याची अवस्था फार वाईट होते. आणि वाईट म्हणजे एवढी वाईट की मरे मी 5 मिनिटं जाऊन सुद्धा आलो. आपल्याला ती सोय नाहीये. पण तरी पंचायत अशी होते की आधीच्या फलंदाजाने धावांचा डोंगर केल्यानंतर आपण टेल एंडरनी काय करायचं हा एक प्रश्न असतो. तरी सुद्धा मला एक अभिमान वाटतोय की या साहित्य संमेलनाचा उद्घाटक म्हणून आपण मला बोलवलं, हे फार मोठं माझं मी भाग्य समजतो. माझ्या आठवणीप्रमाणे किती वर्षापूर्वी अजय शिवसेना प्रमुखांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं कोल्हापूरला, आणि त्यानंतर आज माझ्या हस्ते उद्घाटन होते. याला घराणेशाही म्हणा, घराण्याची परंपरा म्हणा, मला माहिती नाही. आहे ते आहे. घराण्याची एक परंपरा असते आणि ती परंपरा मी पुढे घेऊन जाणार. त्याच्यामध्ये कोणी विरोध करू दे, काही करू दे, मी कोणाची पर्वा करणार नाही. जो भगवा माझ्या खांद्यावरती आलेला आहे तो भगवा मी डौलाने फडकवणार म्हणजे फडकवणार. आणि आपणा सगळ्यांचे आशीर्वाद लाभल्यानंतर यशाची व्याख्या मी तुम्हाला 2014 साली दाखवतो. मला वाटतं यशाची व्याख्या तीच आहे की ज्या वेळेला सगळे संपूर्ण माता, भगिनी, बांधव एकत्रित येऊन जी आपली भावना व्यक्त करून जो परिणाम साधतात ते यश. आणि ते मी तुम्हाला 2014 साली दाखवणार. आणि सरकार आल्यानंतर पहिलं वचन मी आज तुम्हाला देतोय की या सावरकरांच्या जन्मभूमीमध्ये मी त्यांचं असं स्मारक उभारून दाखवीन की जगातले पर्यटक सगळे इकडे येऊन त्यांच्यासमोर ते नतमस्तक झाले पाहिजे. कारण हे आपण वर्णन करत बसतो आहोत. सावरकर किती मोठे होते सांगून काय ते आणखी मोठे होणार आहेत? ते आहेतच. ते मोठेपणा आपल्याला कळले की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. त्यांना जे काय आपल्यासाठी द्यायचं होतं ते देऊन गेलेले आहेत. मी प्रामाणिकपणाने सांगतो, मी काही सावरकरांचं साहित्य फार मोठ्या प्रमाणावरती वाचलेलं नाही. शाळेमध्ये असताना माझी जन्मठेप वाचलं होतं. त्याच्यानंतर 6 सोनेरी पाने वाचायचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा गेल्या महिन्यामध्ये पुस्तक आणलं आणि वाचायचा प्रयत्न केला, पण मी वाचू शकलो नाही. त्याचं कारण त्यांनी त्याच्यात जे काही सगळं वर्णन लिहिलेलं आहे, म्लेच्छांनी आपल्या हिंदूंवरती त्यावेळेला कसे अत्याचार केले, काय काय भोग आपल्याला भोगावे लागले, हे खरं म्हणजे वाचवत सुद्धा नाही, अजिबात वाचवत नाही. आणि मी ते बंद करून ठेवलं पुस्तक. माझी जन्मठेप सुद्धा हे वाचल्यानंतर काय त्या माणसाने हाल अपेष्टा भोगलेल्या आहेत. आपल्यापैकी अनेकांनी ते वाचलं असणारच, वाचलेलं आहे, म्हणून पुन्हा मला काही सांगण्याची आवश्यकता नाही. पण काही वेळेला असं वाटतं की ते ज्यांनी वाचलं असेल किंवा वाचलं नसेल, किंबहुना ज्यांना सावरकरांचा आदरच करायचा नसेल, अशी जी काही आपल्याकडे लोक आहेत, त्या लोकांना सावरकरांनी तुरुंगात जे काय अन्न खाल्लं 27 वर्ष आणि जे काय भोग भोगले ते एक दिवस तरी भोगायला लागले पाहिजे. एक दिवस तरी त्यांना भोगायला लावले पाहिजे. आम्ही आहोत ना, सावरकर अभिमानी आहोत. मी राजकारणातला माणूस आणि सर्वसाधारणतः अशी प्रथा असते की असा काही कार्यक्रम असला की एक वाक्य बोलून टाकायचं की आज खरं देशाला सावरकरांच्या विचाराची गरज आहे. तर तुम्ही टाळ्या वाजवता आणि उद्या तेवढे छापून येतं की माझं भाषण संपलं. पण सावरकरांचे विचार काय हे मला कळलेत का? जे सावरकरांनी लिहून ठेवलेलं आहे की मी मारलेली ती उडी, ज्याचं वर्णन तुम्ही जे केलं शरदजी, त्या मार्सलिसच्या बंदरामध्ये मारलेली उडी ती विसरला तरी चालेल, पण मी जो विचार दिलेला आहे तो विसरू देऊ नका. तो विचार नेहमी लक्षात ठेवा.
तो त्या उडीपेक्षाही मोठा आहे. त्या उडीपेक्षाही मोठा, उडी मारून तो समुद्र त्यांनी पार केला. त्याही पेक्षा मोठा समुद्र, ते विचार आपल्याला तारून नेतील एवढं सामर्थ्य त्या विचारामध्ये आहे. एवढं सामर्थ्य आहे. शंकरराव, आपण सुद्धा विचार मांडलेले आहात. त्यावेळेला कसं एक एक लहान लहान मुलांनी बलिदान केलेलं आहे. मी विचार करत होतो की तेव्हाचा आपला देश, आत्ताचा आपला देश, खुदीराम बोस सुद्धा विसरता येणार नाही. 17व्या वर्षी फाशी गेला आणि ज्या दिवशी त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली त्या क्षणापासून तो जो हसत होता तो फासावर जाईपर्यंत हसत होता. आणि त्याची आई ज्या वेळेला त्याला भेटायला तुरुंगात गेली तेव्हा त्याने आईला सांगितले की आई, दुःख नको करूस. 9 महिने 9 दिवसानंतर मी पुन्हा जन्माला येतो मावशीच्या पोटी. तू काळजी करू नकोस. पण त्यावेळेला तू ओळखशील कसा? तर एकच लक्षात घे, ते जे काही नवीन बाळ असेल जन्माला आलेलं त्याच्या मानेवरची खूण बघ आणि ती खूण बघ आणि ओळख की तुझा खुदीराम परत आलेला आहे. ती खूण, आता मी चाललो ना फाशी, त्या फाशीच्या दोराची ती खूण असेल ती बघ आणि ओळख तुझा खुदीराम परत आलेला आहे. आणि मग पाठक साहेब, आपण जे बोललात, ट्युशन बद्दल बोलला, इंट्युएशन बद्दल बोललात, आपल्याकडे सध्या कन्फ्युजनच आहे, नुसतं कन्फ्युजन आहे. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकला. सावरकरांनी 14व्या-15व्या वर्षी देवीसमोर शपथ घेतली. खुदीराम बोस 17व्या वर्षी फाशी गेला. आणि आज आपल्या देशात चर्चा चालू आहे 16वं वर्ष हे शरीर संबंधाला परवानगी द्यायची की नाही. काय, कोणत्या दिशेने घेऊन चालवत आपण देश? आणि आता विचार करता करता मला एक आठवण आठवली. झाली असतील त्याला 10-15 वर्ष. एक सैन्यातला जबाबदार अधिकारी मला भेटायला आला होता आणि मला भेटून त्यांनी चर्चा वगैरे केली. मला सांगितलं मला काहीतरी करायचं आहे. म्हटलं ठीक आहे, करा. काय करू शकतो? म्हटलं एक काम करा, तुम्ही आमच्या युवकांना शिक्षण द्या, प्रशिक्षण द्या. जे अतिरेकी येतात त्यांच्यासाठी लढायचं असेल तर त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे. आणि मला त्यांनी सांगितलं की ठीक आहे, काय वर्षाची तुम्ही मुलं पाठवणार? मी आता असा प्रश्न, मला काय माहिती ही चर्चा अशी होईल. मी त्यांना सांगितलं 16, 17, 18 या वयाची मुलं तुम्हाला देईन. तुला नाही जमणार. का? ते म्हणाले अतिरेकी कसा घडतो? एक साधारण 8-9 वर्षाच्या मुलाला ही मंडळी ताब्यात घेतात, त्याचं पूर्ण ब्रेन वॉश करतात. ब्रेन वॉश करता करता त्याला शारीरिक शिक्षण देतात आणि जेव्हा 16 वर्षाचा मुलगा होतो तेव्हा तो पूर्ण तयार झालेला अतिरेकी असतो. मग 16 वर्षाचा तिकडनं येणारा अतिरेकी आणि त्याच्या त्यावेळेला शरीर सुखाची परवानगी मिळालेला आपला पोरगा, काय लढत होणार? कोणत्या, खरंच म्हणजे काय आपण देश 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 म्हणजे मला असं वाटतं की सावरकरांचा प्राण अंदमानपेक्षा आत्ता तळमळत असेल. खरा आत्ता तळमळत असेल की अरे मी काय, कोणासाठी मी हे सगळं भोगलं आणि काय नालायक नाकर्ते करंटी माणसं त्या हिंदुस्थानाच्या गादीवरती बसलेली आहेत. कोणासाठी केलं मी हे सगळं? आता सुद्धा मी येताना शिवकालीन शस्त्रास्त्र यांचं प्रदर्शन पाहिलं. मी खरं 3ऱ्यांदा-4थ्यांदा बघितलं असेल. मग फोटो काढताना माझ्या हातामध्ये एक शस्त्र दिलं. अक्षरशः माझ्या अंगावरती रोमांच उभे राहिले आणि मनात विचार आला की हे शस्त्र मी हातामध्ये घेतलेलं आहे फोटोसाठी. या शस्त्राने किती मोगलांना कंठस्थान घातलं असेल, किती मोगलांना यांनी वरती पाठवलं असेल. आणि पाहता पाहता मागे सुद्धा मी बघितलं होतं वाघनखं सुद्धा आहेत. वाघनखं बघितल्यावरती आपल्याला साहजिकच आहे अफजल खानाचा कोथळा डोळ्यासमोर येतो. जी हिंसा हिंसा म्हणतो ना, ती हीच हिंसा, विधायक हिंसा. जो माझ्या स्वराज्यावरती चालून आला त्याचा कोथळा मी बाहेर काढणार म्हणजे काढणारच. ही हिंसा नाही, ही विधायक हिंसा आहे आणि ती केलीच पाहिजे. हा आतंकवाद नाही, तर हे मी माझ्या रक्षणासाठी केलेलं काम आहे. आणि मग ती वाघनखं बघत असताना पुन्हा एकदा माझ्या डोक्यात विचार आला. तो संपूर्ण काळ आठवला. अफजल खान येऊन बसलेला आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी. शिवाजी महाराज निघालेले आहेत, जिजामाता त्यांना ओवाळतायत. आणि ओवाळताना जर का जिजामातेनी बाळा तुला काही कोणाची नजर लागू नये म्हणून गळ्यात वाघनख घातलं असतं तर काय झालं असतं? वाघनखाला तेव्हाच अर्थ येतो ते गळ्यात घालून नाही. त्या वाघनखाच्या पाठी जेव्हा वाघ असतो तेव्हा ती नखं जिवंत असतात, नाहीतर निर्जीव नखाला काय कोणाची नखं असतात? हल्ली ब्युटी पार्लरमध्ये जाऊन कोणी नखं वाढू शकतात म्हणून त्या नखाला काय किंमत येते?
पण ही वागणुकं ही अशी वागणुकं पाहिजे. आणि जे तुम्ही म्हणालात ना की एस.एम. जोशींना जे सावरकर म्हणाले होते, अजून मला वाटतं आपल्याला कळलेलेच नाहीत सावरकर, अजूनही कळलेले नाहीत. तेव्हा सावरकर बोलले होते की जोपर्यंत या देशातला हिंदू संघटित होऊन बलवान होत नाही तोपर्यंत आपल्याच देशात आणखीन पाकिस्तान होण्याचा धोका आहे. हिंदू संघटित कधी होणार आणि का हिंदूने संघटित व्हायचं नाही? आजचा जो विषय आहे जो संपूर्ण चाललेला आहे, मी केलं त्या दिवशी अमरावतीचे सभा असताना मी असं म्हटलं त्या अजमेर शरीफचे जे दिवाण आहेत त्यांना भारतरत्न द्या. का? कारण दोन उदाहरणं देतो, तुम्ही एक कोणतं तरी स्वीकारा. एक तर मी म्हटलेलं की ओवेसीला हाकलून द्या इकडनं. खरं म्हणजे त्याला काय बोलायचं, त्याला फासावरतीच लटकवलं पाहिजे. पण एक तर त्याला हाकलून द्या, नाहीतर अजमेर शरीफच्या त्या दिवाणाला भारतरत्न द्या. कारण त्यांनी दाखवून दिलेलं आहे की जर मला या देशामध्ये राहायचं असेल तर देशाची निष्ठा ही पाकिस्तानपेक्षा माझी या भारतावरती निष्ठा जास्त आहे, हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि ओवेसी जे बोललेला आहे, ओवेसी असं नाही बोलला की आम्हाला 15 मिनिटं द्या, मी मराठी माणसानं संपवून टाकतो. ओवेसी असं नाही बोललेला, मला 15 मिनिटं द्या, मी गुजरात्यानं संपवतो, मी मारवाड्यानं संपवतो, मी शिखानं संपवतो, मी बंगाल्यानं संपवतो, असं नाही. तो म्हणाला आम्हाला 15 मिनिटं द्या, आम्ही हिंदूंना संपवतो. हिंदू 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 आहात का जिवंत? आहात का जिवंत? हा हिंदू कधी एकत्रित होणार? आम्हाला कोणाही वरती अत्याचार होण्यासाठी एकत्रित व्हायचं नाही, आमची ताकद वाढवायची नाही, पण निदान आम्हाला आमच्या घरामध्ये हिंदुस्थानमध्ये आमच्याकडे कोणी वाकड्या डोळ्याने बघू नये म्हणून आम्ही जर का एकत्रित झालो आणि जर का बलवान होणार असू तर आम्हाला भीती कोणाची आणि कशासाठी कोणाची परवानगी पाहिजे? जे घडतंय ते फार विचित्र घडतंय. जे सावरकरांनी सांगितले की मी कदाचित या हिंदुत्वाची शेवटची आर्त आणि क्षीण किंकाळी असेल. नाही, माझं म्हणणं हिंदुत्वाची किंकाळी या देशात उमटणं शक्य नाही. हिंदुत्वाची उमटेल ती गर्जनाच उमटेल, किंकाळी उमटणं शक्य नाही, अजिबात नाही, आम्ही होऊ देणार नाही. आणि मग सरकार कसं असायला पाहिजे? आपल्या देशाच्या संसदेवरती ज्याने हल्ला केला त्याचा तो मास्टर माइंड जो होता अफजल गुरु, कसं बसं करत कितीतरी वर्षांनी पोसून जावयापेक्षा जास्त लाड पुरवून त्याला फाशी दिला. फाशी दिल्यानंतर काश्मीरमध्ये आगडोंब उसळला. पाकिस्तानच्या संसदेने एकमताने त्या फाशीचा निषेध केलेला, एकमताने. आणि अफजल गुरुला फाशी दिलं म्हणून जो हिंसाचार झाला त्याच्यात 5 जवान जे शहीद झाले त्यांच्या श्रद्धांजलीसाठी आमच्या संसदेमध्ये ना सभागृहाचा नेता हजर होता, ना सोनिया गांधी हजर होता, कोणी नव्हतं. आपलंच आम्ही बोलतोय, पुढे चाललोय आणि श्रद्धांजली वाहतोय. 1 गेला, 5 गेले, दिवसामागून दिवस जात आहेत आणि सैनिकामागून सैनिक चाललेले आहेत. 5 जवान शहीद झाले, आणखीन उद्या किती होतील मला माहिती नाही. 2 जणांची मस्तकं कापली तरी आम्ही शांत. म्हणून मी बोललो पंतप्रधान मनमोहन सिंगांना, हे काही राजकीय व्यासपीठ नाहीये, पण विषय सगळा देशाशी संबंधित आहे म्हणून बोलावं लागतंय. आणि मी आहे ना, विरोधी पक्षात आहे. कशासाठी विरोधी पक्षात आहे? काय आमचा विरोध तुम्हाला? कशासाठी विरोध आहे? आमच्याच देशामध्ये जर हिंदूंना तुम्ही आतंकवादी समजणार असाल आणि पाकिस्तानी आपल्या देशात अतिरेकी घुसवतोय तरी सुद्धा पाकिस्तान बरोबर हात मिळवणी करणार असाल तर आम्ही तुम्हाला विरोध नाही करायचं तर काय तुमच्या आरत्या ओवाळायच्या? आम्ही काय तुमच्या आरत्या ओवाळायच्या? आज सुद्धा जे 2 अतिरेकी मारले गेले, पुरावे सापडले की हे 2 अतिरेकी पाकिस्तानी होते. मला कळतच नाही, पुरावे सापडले. बरं, पुरावे काय सापडले? त्यांच्या खिशात मलमांच्या 2 ट्यूबा होत्या. आता कसलं मलम होतं? काय गजकरण्याचं मलम होतं? कशाला घेऊन मलम घेऊन आले होते? आणि शिंदे तरी कुठे लावणार आहेत मलम? कसलं मलम आहे ते? बरं, एवढं जर का तुम्हाला पुरावा सापडला, मग तो जो तुम्ही ओबामाचा वगैरे जे सांगितलं तसा कोणतरी आमच्या देशातला निघणार आहे की नाही? जर शिवसेना प्रमुखांच्या हातामध्ये या देशाची सत्ता, ते जे म्हणत होते की मला 24 तास या देशाचा पंतप्रधान बनवा, ते जर बनवले असते तर आज पाकिस्तान दिसला नसता. हे तुम्हाला मी समोर सांगतो. आम्ही विस्तारवादी नाही आहोत, अजिबात नाही आहोत. आपण सहिष्णू आहोत. सगळे येत आहेत. जसं पूर्वी ते ईस्ट इंडिया कंपनी आली बसली डोक्यावरती, राज्य करून गेली. आज सोनिया गांधी आलेले आहेत, राज्य करत आहेत. आम्हाला कोणालाच काही पडलेलं नाहीये.
आम्ही विस्तारवादी नाही, पण निदान माझ्या घरामध्ये तरी तुम्ही मला नीट सुखाने राहू देणार आहात की नाही. आणि हेच सावरकरांनी सांगितलं. सावरकरांचं कोणतंही साहित्य जो मगाशी तुम्ही सांगितलं ना, की त्याच्यामध्ये कधी असं स्वप्न काय दाखवलेलं नाही. स्वप्न दाखवलं असेल तर ते मजबूत हिंदुस्थानचं स्वप्न दाखवलेलं. एकच स्वप्न, मजबूत हिंदुस्थानचं. माझा देश, या देशासाठी जरी मरण आलं तरी मी ते पत्करायला तयार आहे. मारता मारता मरेन. आज आपल्यासमोर कोणी असे आदर्शच राहिलेले नाहीयेत. आणि म्हणून अजय, तुम्हाला आणि तुमच्या सगळ्यांना मी खास धन्यवाद का देतोय की तुम्ही धाडस केलं. हे धाडस करतायत. सावरकरांचे विचार, हे ज्वलंत विचार निदान एवढ्या जणांनंतर ते पट्ट्यात येणे, एवढे तरी सावरकर निष्ठा आहेत. ह्याच्यावर कितीतरी संख्येने सावरकर निष्ठा आहेत, नक्की आहेत. पण नुसतं सरकारला शिव्या देऊन चालणार नाही. खरं अंदमानला त्यांनी त्यांचे जे काही आयुष्य काढलं, आज अंदमान एक टुरिस्ट सेंटर झालेलं आहे. लोक विचारतात अंदमानला जाऊन आलात का? अरे जायला पाहिजे. तिकडे काळं पाणी सोडून द्या, तिकडचं निळं पाणी बघून या. पूर्वीचा तो सेल्युलर जेल, हल्ली जेलमध्ये सेल्युलर फोन येतात. म्हणजे सगळे गँगस्टर असतील, कोणी असतील, फोनवरनं बोलतात एकमेकाशी, चालतंय. पण तिकडे आतमध्ये गेल्यानंतर पुन्हा सूर्य त्याला दिसेल ह्याची खात्री नाही, किंबहुना दिसणारच नाही ह्याचीच खात्री जास्त. आणि तरी सुद्धा त्या सगळ्याला ते पुरून उरले. एकदा त्यांच्या मनामध्ये आत्महत्येचा सुद्धा विचार आला, पण आत्महत्या मी कशाला करीन, कशाला करायची. मारता मारता मरेन बोलल्यानंतर आत्महत्या करणं हा पळपुटेपणा आहे. आणि त्यांच्या समोर मी तर म्हणेन मृत्यूसुद्धा हरला. आणि शेवटी मला आठवतंय, मी कधी सावरकरांना पाहिलं नाही, मी खूप लहान होतो तेव्हा. पण माझे आजोबा, त्याच्यानंतर शिवसेना प्रमुख, आम्ही तेव्हा दादरला राहत होतो. संपूर्ण एक मुंबईमध्ये असा सन्नाटा होता ज्या वेळेला सावरकरांनी प्रायोप्रवेशन सुरू केलं. औषध, पाणी, अन्न सगळ्याचा त्याग करून टाकला. म्हणजे मृत्यू त्यांच्यासमोर हरला. आणि त्यांनी मृत्यूला सांगितलं, आता थकलास, ये आता, चल मला घेऊन जा, ये आता. अशी ही माणसं, हे खरी आपली श्रीमंती आहे. ही माणसं ही आपली श्रीमंती आहे. यश, श्रीमंती ही सगळी त्याच्यामध्ये लपलेली आहे. आपल्याला ज्या वेळेला आपल्याकडे असतं तेव्हा काही कळतच नाही, हे खरं आहे. आणि नाशिकमधनं सुद्धा कितीतरी मोठी माणसं, म्हणजे नाशिक तर मला नेहमी गंमत वाटते, नाव नाशिक, पण ते जगाला सांगते ये शिक, मी शिकवतो तुला, ये शिक. पण आम्ही शिकतच नाही. नुसते मग जयंत्या, पुण्यतिथ्या आणि असं साजरे करत बसायचं. जे थोडंफार इकडे वाचतो ते वाचायचं, त्यावेळेला बोलायचं. हे नाही चालणार, अजिबात चालणार नाही. मणिशंकर अय्यरनी ज्यावेळेला त्या अंदमानमधली ती वाक्य काढून टाकली, तेव्हा देशात आगडोम उसळायला पाहिजे होता. आगडोम काही उसळलं नाही, नुसतं सगळे शांत. त्या मणिशंकरला आम्ही हॉटेलमधनं काढून बाहेर पळून लावला होता शिवसेनेने पळून लावला होता. स्वतः शिवसेना प्रमुख उतरले होते शिवतीर्थावरती आणि सगळ्यांच्या समोर, कारण त्या मणिशंकरलाच जोडे मारायचे होते, सापडला नाही. पण आपण सरकारला जोडे मारणार आहोत की नाही, का नुसतीच आपली संमेलनं चालू ठेवायची, हार तुरे पुष्पगुच्छ, आणि सावरकर हे असे होते, सावरकर हे तसे होते हो. तुम्ही कसे आहात, आपण कसे आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की ही नुसती परंपरा, हे नुसतं हार तुरे आणि मंडपवाल्याला काम मिळावं म्हणून हे संमेलन नाही. निदान एवढ्या जणांनी जरी शपथ घेतली की होय मी सावरकरवादी आहे, हिंदुत्व निष्ठ आहे, आणि सावरकरांना पाहिजे होता तो देश, तो हिंदू धर्म मी निर्माण केल्याशिवाय राहणार नाही, ही शपथ मला वाटतं आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे, खरंच घ्यायला पाहिजे. आणि मी ती शपथ घेतलेली आहे. हिंदुत्वाचा झेंडा, भगवा झेंडा हा माझ्या खांद्यावरती आलेला आहे. तो मी फडकून दाखवल्याशिवाय राहणार नाही, फडकून दाखवणारच. काही करेन, वाटेल ते करेन, पण फडकून दाखवणार. आणि सावरकरांना जी त्यांच्या नशिबी आपल्या स्वातंत्र्यात हेटाळणी आली होती, त्यांना मी गौरव मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. हे एवढंच वचन मी आपल्याला सगळ्यांना देतो आणि आपली रजा घेतो.